22 जानेवारी रोजी प्रभू रामलल्ला हे आपल्या दरबारात विराजमान होणार आहेत। या मंदिराची स्थापना 22 जानेवारी रोजी होणार आहे आणि या दिवसाची पूर्ण देश वाट पाहत आहेत। काही दिवसच राहिलेले आहेत आणि त्या निमित्ताने अयोध्या नगरीमध्ये ठिकठिकाणी सुशोभीकरण चालू आहे। चौक असतील, घर असतील, दुकानं असतील, रस्ते असतील, काही शासकीय इमारती असतील, हे देखील यांचं रंगरंगोटी या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत। आपण आहोत अयोध्या नगरीतील बायपास या ठिकाणी आणि धर्मपथ हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती तुम्ही पाहताय की धर्मपथ रस्त्याचा सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी सूर्यदेवतेची प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। ही प्रतिमा कालच लावण्यात आली आहे। प्रतिमाची उंची जवळपास 20 फूट असून ही प्रतिमा फायबरपासून बनवण्यात आलेली आहे। गेल्या 3 महिन्यापासून या प्रतिमेचं काम चालू आहे। आपल्या या साईडला जी प्रतिमा लावण्यात आलेली ती कालच लावली आहे, मात्र त्याच्या विरुद्ध साईडला जी प्रतिमा लावणार आहे तिचं काम या ठिकाणी सुरू आहे। या प्रतिमेचं काम जवळपास 3 महिन्यापासून सुरू असून 20 ते 25 कारागीर हे लखनौ इथून आलेले आहेत आणि त्या प्रतिमेच्या आजूबाजूला जवळपास 5 फूट इकडं आणि 5 फूट तिकडं असं सूर्याचं किरण हे यांनी फायबरमध्ये बनवलेलं आहे आणि त्याचं देखील काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याचप्रमाणे या अयोध्या नगरीमध्ये येणारे भाविक भक्त, राम भक्त आणि अयोध्या नगरीवासी यांना कायमस्वरूपी रामलल्लाचे वेगवेगळ्या चित्रातून दर्शन घडत राहतील, त्यासाठी महामार्गावरील असलेल्या उड्डाणपुलावरती भिंतीला रामलल्लाचे बालपण काही क्षणचित्र या ठिकाणी रेखाटण्यात येत आहे। या आपण पाहू शकता त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी उड्डाणपुलाच्या भिंतीवरती हे चित्र काढून या रामलल्लाचं दर्शन जीवनगाथा या चित्राच्या माध्यमातून या रामभक्तांना आणि अयोध्यावासींना या ठिकाणी घडत राहणार आहे। या ठिकाणी जवळपास रस्ते देखील मोठमोठी करण्यात आलेली आहे। रस्त्यांमधली अतिक्रमण जे होतं ते देखील काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता अयोध्या नगरी ही खूप मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य अशा स्वरूपात, आकारात, रंगरंगोटीच्या माध्यमातून ही अयोध्या नगरी एक सुंदरतेकडे, स्वच्छतेकडे आणि हिरवगार शहर म्हणून ही ओळखल्या जाणार आहेत। पाहत रहा स्पॉट न्यूज महाराष्ट्र। सुमित देशमुख, अयोध्या। सासर आणि माहेरच्या नात्याला सजविणारे मंगल अलंकार म्हणजेच भंगाडे गोल्ड। शुद्धता, विविधता, पारदर्शकता यांची ख्याती। तर मग चला आपल्या जीवनाचं सोनं करूया। मंगळसूत्र, कलकत्ता बांगडी, अँटिक बांगडी, नेकलेस, हार, कानातले आणि चांदीच्या विविध वस्तू असलेल्या या दालनाची वैशिष्ट्य म्हणजे सोन्याचा योग्य दर, सर्वात योग्य मजुरी, सोने बदलात 0 वजावट। तर मग एकदा अवश्य भेट द्या। भंगाडे गोल्ड, राजकमल थिएटर समोर, जळगाव।